स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी 2,11,000 जे विद्यार्थी आहेत ज्यांनी टेट दिलेली आहे, या सर्व विद्यार्थ्यांकरिता आनंदाची बातमी आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो तो क्षण जो आहे तो क्षण आलेला आहे. कारण वारंवार आपण विचारणा करत होतो की पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार आहे, आणि पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, कालच परिपत्रक म्हणजे 15 तारखेला महाराष्ट्र राज्य परिषद पुणेने सूचनापत्रक टाकलेलं आहे आणि संपूर्ण सूचनापत्रक पीडीएफ स्वरूपात आपल्याला मिळालेलं आहे. आणि त्या माध्यमातून आपण किती तारखेपासून किती तारखेपर्यंत हे पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन असणार आहे, कोणती खबरदारी घ्यायची आहे, सूचना काय असणार आहे, हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, 15,000 पेक्षा जास्त या पदांची भरती असणार आहे. मग आपली मागणी होती की 100% ही पदांची भरती करावं. कारण संदीप कांबळे सर असतील, तुषार देशमुख सर असेल, आपण हिवाळी अधिवेशनामध्ये पण आता त्या दिवशीच जे बोलणं झालं की या हप्त्यात आम्ही कोणत्या हालतीत सुरू करू, असं कांबळे सरांसोबत आपण जेव्हा अधिवेशनामध्ये आपण हिवाळी अधिवेशनामध्ये यशवंत स्टेडियमवरती आपण बसलो होतो, आपण सुद्धा भेट दिली, मी सुद्धा होतो त्या ठिकाणी. मग त्या माध्यमातून ज्या वेळेला भेट दिली तेव्हा म्हणजे आधी तुषार देशमुख सरांसोबत सांगितलेलं होतं की एका हप्ता सुरू करतो, ते 1 महिना निघून गेलेला होता जेव्हा आझाद मैदानावरती त्यांनी आंदोलन केलं. परंतु आता हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून ते सुरू केलेलं आहे. कारण वारंवार कोणत्या ना कोणत्या तरी आमदाराच्या माध्यमातून हे लक्षवेधी लावण्यात आलेली होती आणि त्या माध्यमातून त्यांनी उत्तर दिलं होतं की आम्ही सुरू करू, आणि ते खरंच पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन सुरू केलेलं आहे. प्रश्न आपला राहिलेला आहे की जागा ह्या जास्तीत जास्त असण्याला पाहिजे होत्या, परंतु त्या जागा कमी असणार आहेत. परंतु ज्या विद्यार्थ्यांना चांगला स्कोर आहे त्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे, कारण त्यांची या ठिकाणी वर्णी लागणार आहे. तर परिपत्रक कोणतं आहे आणि या परिपत्रकाच्या माध्यमातून आपण विद्यार्थी मित्रांनो बघणार आहोत की सूचना आपल्यासाठी काय असणार आहे. अत्यंत महत्वाच्या सूचना आहेत आणि हे परिपत्रक सुद्धा तुम्ही बघा. कारण जर काही चुका झाल्या, सेल्फ सर्टिफाय करणे, स्वप्रमाणपत्र तुम्हाला करायचं असते, सेल्फ सर्टिफाय करण्यापूर्वी कोणत्याही चुका होऊ नये यासाठी सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचना या परिपत्रकामध्ये आपण बघणार आहोत की नेमक्या सूचना काय आहेत. बघा हे परिपत्रक. आणि आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण अत्यंत महत्वाचा एक चूक तुमची नोकरी गमावू शकते, त्यामुळे हा व्हिडिओ पाहणं अत्यंत गरजेचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे परिपत्रक आहे हे परिपत्रक 15/12/2025 परिपत्रक आहे. उमेदवारांसाठी सूचना. जे सेल्फ सर्टिफाय करणार आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांकरता हे महत्वाची बाब आहे आणि या माध्यमातून तुम्हाला या परिपत्रकाच्या माध्यमातून कोणत्याही चुका करायच्या नाहीये. बघा, शिक्षण अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 नुसार शिक्षक पद भरती करण्यास उमेदवाराकडून स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्याबाबत, सेल्फ सर्टिफाय करण्याबाबतचं हे परिपत्रक आहे. पहा काय म्हणताय. शिक्षक अभियोग्यता बुद्धिमापन चाचणी 2025 ही दिनांक 27/5/2025 ते 30/5/2025 आणि 2/6/2025 ते 5/6/2025 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेली होती. सदर चाचणीस 2,28,808 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती. पुढे काय म्हणताय. सदर चाचणी दिलेल्या उमेदवारांना स्वप्रमाणपत्र तयार करण्यासाठी या पोर्टलद्वारे सुविधा देण्यात येत आहे. पहा, ज्यांनी 2025 ची टेट दिलेली आहे त्यांनाच ही संधी मिळणार आहे आणि ज्यांनी परीक्षा दिली, स्कोर किती असो, त्या सर्वांना या ठिकाणी संधी मिळणार आहे. म्हणजे 2,28,000 उमेदवारांनी नोंदणी केली होती, पण दिली किती? 2,11,000 उमेदवारांनी ही परीक्षा दिलेली होती. नंतर तिसरा पॉइंट काय म्हणताय. उमेदवारांना स्वप्रमाणपत्र करताना आवश्यक असणाऱ्या तपशीलवार मार्गदर्शक सूचना स्वतंत्रपणे पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. अजून मार्गदर्शक सूचना ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत खाली. शिक्षक अभियोग्यता चाचणी. शिक्षक अभियोग्यता चाचणी परीक्षा केवळ एक वेळ देण्याची तरतूद आहे. उमेदवारांना चाचणी परीक्षेचे प्रवेशपत्र वितरित करताना चाचणीसाठी एकापेक्षा अनेक प्रवेशपत्र प्राप्त झाल्यास केवळ एकाच प्रवेशपत्राचा चाचणीत प्रविष्ट होण्याबाबत सूचित करण्यात आले होते. असे एकापेक्षा जास्त वेळा चाचणीत प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यात सहभागी करून घेता येणार नाही. पहा, ज्यांच्याकडे 2-2, 3-3 हॉल तिकीट असेल त्यांना संधी नाही. त्यामुळे अशा उमेदवारांना निवड प्रक्रियेत सहभागी होऊ नये. सहभागी झाल्यास निदर्शनास आल्यास कोणत्या टप्प्यावर उमेदवाराची उमेदवारी रद्द होईल. पहा, ज्यांच्याकडे 2-2, 3-3 हॉल तिकीट आहे त्यांना या ठिकाणी संधी नाही. नंतर उमेदवारांना स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी, पहा, स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी 15/12 15 तारखेपासून म्हणजे कालपासनं ते
29/12 पर्यंत, 29 तारखेपर्यंत, म्हणजे याच महिन्याच्या 29 तारखेपर्यंत आपल्याला मुदत देण्यात येत आहे. सेल्फ सर्टिफाय करायची आपल्याकडे फक्त 14 दिवस आता संधी आहे. म्हणजे आजपासून, म्हणजे कालपासून तर 29/12 पर्यंत तुम्हाला मुदत देण्यात येत आहे. लास्ट डेट लक्षात ठेवा, 29/12. टीईटी किंवा सीटीईटी मध्ये तफावत येत असलेल्या उमेदवारांना त्यांच्या लॉग इन वर रिक्वेस्ट फॉर चेंज इन डाटा या मेनू अंतर्गत सुविधा देण्यात आलेली आहे. जर तुमच्या सीटीईटी किंवा टीईटी मध्ये जर संबंध काही जर अडचण येत असेल तर रिक्वेस्ट फॉर चेंज डाटा यावरती तुम्हाला क्लिक करून तुम्हाला सुविधा देण्यात आलेली आहे. नंतर उमेदवारांना सदर तफावत दूर करण्यासाठी टीईटी किंवा सीटीईटी मधील माहिती नोंद करून ती अप्रूव्ह करण्यासाठी आपल्या सोयीनुसार निवडलेल्या जिल्ह्याकडे रिक्वेस्ट पाठवावी. म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये सीटीईटी किंवा टीईटी दिली होती त्या जिल्ह्याकडे तुम्हाला रिक्वेस्ट पाठवायची आहे. ज्या उमेदवारांना सीटीईटी किंवा टीईटीच्या माहितीमध्ये तफावत येईल अशा उमेदवारांना राज्यातील निवड केलेल्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी, प्राथमिक किंवा माध्यमिक यांना सदर उमेदवार आपणच असल्याचे सिद्ध करण्यासाठी विनंती अर्ज, सीटीटी किंवा गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्राची प्रत, टेट आवेदनपत्र, प्रवेशपत्र किंवा गुणपत्रिका तसेच ओळखीचा पुरावा इत्यादी कागदपत्रे करून संपर्क साधावा. तुम्ही अजून जर काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला तुमच्या शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन, प्राथमिक असेल किंवा मग माध्यमिक असेल, त्यांना आपला पुरावा दाखवायचा आहे की मी टेट दिलेली आहे, माझा हॉल तिकीट आहे किंवा आपला आधार कार्ड किंवा गुणपत्रिका, हे काही ना काही दाखवून तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. नंतर बघा, जिथे पदवी करता सीजीपीए किंवा ओजीपीए और लेटर ग्रेड असे देण्यात येते तेथे संबंधित विद्यापीठ संस्थेच्या निकषानुसार शेकडा गुण नमूद करायचे. 100 पैकी तुम्हाला किती गुण मिळाले ते तुम्हाला नमूद करायचे आहे. इयत्ता 10वी 12वी पदवी, पदव्युत्तर तसेच व्यावसायिक अर्हतेच्या उत्तीर्ण प्रमाणपत्रावर सीजीपीए, ओजीपीए और लेटर ग्रेड इत्यादी श्रेणी नमूद केलेल्या असतात. या श्रेणीचे प्रत्यक्ष गुणामध्ये रूपांतर करण्याचे प्रत्येक बोर्ड, विद्यापीठ संस्थेचे सूत्र वेगवेगळे स्वतंत्र असते. त्यामुळे पोर्टलवर अशी वेगळी सूत्रे देण्यात शक्य नाही. यास्तव ज्या उमेदवारांनी शैक्षणिक व्यावसायिक अर्हतेच्या उत्तीर्ण प्रमाणपत्रावर सीजीपीए, ओजीपीए और लेटर ग्रेड इत्यादी श्रेणी नमूद आहेत त्यांनी त्या बोर्ड, विद्यापीठ संस्थांचे असलेले गुण रूपांतराचे सूत्र विचारात घेऊन प्राप्त गुण स्वयं प्रमाणपत्राच्या हिताची नोंद करावी. पहा, हे वेगवेगळे असल्यामुळे तुम्हाला त्या बोर्डचं, जसं नागपूर युनिव्हर्सिटी असेल, पुणे युनिव्हर्सिटी असेल, तर त्यांचं जे कन्व्हर्टेड जे काही गुणाचं रूपांतराचं जे काही सूत्र आहे ते घ्यायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला ते करूनच अपलोड करायचं, नाही तर तुम्हाला प्रॉब्लेम येईल असं डायरेक्ट स्पष्ट सूचना दिलेल्या आहे. चुकीची माहिती अपलोड करू नका, वेळ लागला तरी चालेल, हे समजून घ्या. नंतर 8वी सूचना आहे, उमेदवाराकडे इयत्ता 10वी व 12वीची अर्हता नसल्याने पोर्टलवर सदर नोंद करता येत नाही. पहा, उमेदवाराकडे जर 10वी 12वीची अर्हता नाही आहे परंतु त्यांना त्या ठिकाणी पोर्टलवरती नोंद करता येत नाही, डायरेक्ट स्पष्ट केलेला आहे. अशा उमेदवाराकडे त्यांचे समकक्ष असलेली अर्हता धारण करीत असल्यास त्या अर्हता त्या प्रकाराची नोंद करावी. उदाहरणार्थ, इयत्ता 10वी साठी विद्यापीठाची पूर्व तयारी अभ्यासक्रम, इयत्ता 12वी साठी पॉलिटेक्निक डिप्लोमा पदविका असलेली अर्हता इत्यादी सारखी माहिती नोंद करावी व त्यासाठी समकक्षते बाबत पुरावे जोडावे. यासाठी स्वतंत्र सुविधा दिली जाणार नाही. पहा, तुम्हाला समकक्ष जर तुमचं शिक्षण असेल 10वी किंवा 12वीच्या नुसार, तुम्हाला 10वी 12वी अर्हता म्हणजे 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठीचे जे काही तुम्हाला अर्हता असेल तर ते समकक्ष जे काही आहे ते तुम्हाला नोंद करायची आहे आणि त्या ठिकाणी अपलोड करायचे आहे, असं स्पष्ट या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. त्यानंतर शैक्षणिक अर्हतेच्या अंतर्गत पदवी परीक्षेचे फक्त मुख्य प्रधान विषय आपण नमूद करायचे आहे. पदवी परीक्षेचे गौण विषयांचा समावेश सेल्फ सर्टिफाय पत्रामध्ये करता येणार नाही. गौण म्हणजे सबस्टिट्युटरी विषयाचा समावेश उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये केल्यास संबंधित उमेदवार कोणत्याही स्तरावर अपात्र ठरेल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. पहा, तुम्हाला मुख्य प्रधान विषय जो काही आहे, तुमचा डिग्रीचा विषय कोणता होता, मग पॉलिटिकल सायन्स होता की मग हिस्ट्री होता की इकॉनॉमिक्स होता, हे तुम्हाला त्या ठिकाणी हे करायचं आहे. जे काही सब्जेक्ट असतील तुमचे डिग्रीचे विषय तुम्हाला माहिती आहे, पुणे युनिव्हर्सिटीमध्ये एकच विषयात डिग्री होते, पहिल्या वर्षीची डिग्री. नंतर जो तुमचा स्पेशलायझेशन सब्जेक्ट असते ते स्पेशलायझेशन सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे. जसं नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये 3ही विषय 3ही वर्षे कंटिन्यू असतात, तर ते 3ही विषय टाकू शकता. नंतर माजी सैनिक प्रवर्गामध्ये स्वतः निवृत्त सैनिकाचा समावेश होतो. यामध्ये माजी सैनिकाचे पाल्य, पत्नीचा समावेश होणार नाही. या ठिकाणी बघा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. एक सर्व्हिसमॅन मध्ये फक्त जो सर्व्हिसमॅन असतो ज्याने नोकरी केलेली आहे
तोच या ठिकाणी ग्राह्य पकडला जातो, दुसरा त्या ठिकाणी त्याचा मुलगा किंवा पत्नीचा समावेश होत नाही. तथापि शहीद सैनिकाच्या विधवा पत्नी, मुलाचा अथवा अविवाहित मुलीचा समावेश माजी सैनिकाच्या प्रवर्गामध्ये नोकरीसाठी होईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी. तथापि परंतु माजी सैनिकाचा शहीद सैनिकाचा काय म्हणताय, शहीद सैनिकाची मुलगी किंवा पत्नी किंवा मुलाचा अथवा अविवाहित मुलीचा समावेश माजी सैनिकाच्या प्रवर्गामध्ये आरक्षणामध्ये नोकरीसाठी होईल. जर माजी सैनिकाचा शहीदवाला जे शहीद असतील त्यांचे मुलगा किंवा पत्नी असेल तर त्यांचा या ठिकाणी काय अविवाहित म्हणत आहे ते पण अविवाहित मुलीचा या ठिकाणी समावेश होईल. नंतर बघा 11 बीए जो आहे किंवा बीएससी बीएड जो आहे, इंटरग्रेटेड अभ्यासक्रम उत्तीर्ण उमेदवारांनी याबाबतची नोंद प्रमाणपत्रामध्ये शैक्षणिक अर्हता या शीर्षकाखाली करावी. ज्यांचं इंटरग्रेटेड अभ्यासक्रम झालेला आहे बीएससी बीएड किंवा बीए बीएड, तर सदर अभ्यासक्रमाचा व्यावसायिक अर्हतेमध्ये विचार केला जाईल. त्यामुळे या अर्हतेची नोंद स्वतंत्ररित्या व्यावसायिक अर्हतेमध्ये करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही व्यावसायिक अर्हतेमध्ये जर सेल्फ सर्टिफाईड मध्ये करत आहात तर व्यावसायिक मध्ये करू नका असं त्यांचं म्हणणं आहे. नंतर 12वा आहे, स्वप्रमाणपत्र करण्यासाठी अडचण आल्यास edupravitra25@gmail.com या ईमेलवरती संपर्क साधावा. अशा पद्धतीने या सर्व सूचना आपल्या सर्व विद्यार्थ्यांना दिलेल्या आहे. आणि शेवटची तारीख पुन्हा एकदा बघा की तुम्हाला 5वा मुद्दा दिलेला आहे की स्वप्रमाणपत्र करण्याची तारीख कधी आहे, 15/5 म्हणजे कालपासनं तर 29 पर्यंत आपल्याला मुदत आहे. त्यामुळे सर्वांनी संधी अत्यंत गोल्डन संधी आहे, सुवर्ण संधी आहे. या संधीचं सोनं करा आणि शिक्षण विभागामध्ये तुम्ही निवड होण्यासाठी पात्र आहात. विद्यार्थी मित्रांनो, तर तुमचा कट ऑफ किती लागेल याबद्दल सांगू शकत नाही, परंतु आपण 15,000 पेक्षा जास्त जागा असल्याने या संधीचं सोनं करावं असं मला वाटतं. हे सर्व परिपत्रक स्नेडिल्स आर्ट ऑफ टीचिंग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे लिंक दिलेली आहे त्या लिंकला जॉईन व्हा आणि ज्या माध्यमातून तुम्हाला सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती पूर्ण भरती होतपर्यंत आपण देणार आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद.